शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पुण्यामध्ये आहेत आणि ठिकठिकाणी जे शाखा प्रमुख आहेत किंवा पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधतात। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे जे आहेत ते कात्रज चौकामध्ये येणार आहेत। कात्रज चौकामध्ये त्यांच्या स्वागताची जी आहे ती जय्यत तयारी जी आहे ती सध्या सुरू आहे। या ठिकाणी बहुतांश मुस्लिम बांधव आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर उद्धव ठाकरे जे आहे ते आज पुण्यामध्ये येत आहेत। कात्रज चौकामध्ये तुम्ही स्वागतासाठी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। काय कशा पद्धतीने त्यांचं स्वागताची तुमच्या मनामध्ये आहे? आम्ही मुस्लिम समाज इथं मांगडेवाडी, शनीनगर, दत्तनगर, संतोषनगर और बिर्ला कात्रजतर्फे आम्ही मुस्लिम समाज टोटल त्यांच्या स्वागतासाठी इथं हजर झालेलो आहे। आणि आम्ही त्यांना म्हणजे आमच्यातर्फे आम्ही वसंत मोरे साहेबांनी बोलवल्यानंतर आम्ही इथं जमा झालेलो आहेत। आणि आम्ही आमचा पाठिंबा जे आहे तो आम्ही उद्धव साहेब ठाकरेंना देणार आहोत मुस्लिम समाजातर्फे, त्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहे। खरं तर महानगरपालिकेमधला जो कात्रजचा प्रभाग आहे सर्वात मोठा प्रभाग आहे। खरं तर आता आगामी महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल सुद्धा वाजलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपापलं शक्ती प्रदर्शन असेल किंवा गाठीभेटी सुरू केल्यात। उद्धव ठाकरे येत आहेत, निवडणुका सुद्धा येत आहेत। काय तुमच्या सर्वांच्या मनातील महानगरपालिकेसाठी कुठला नेता तुम्हाला योग्य वाटतं? जे पण मुस्लिम समाजाला आणि दुसऱ्या समाजाला संगत घेऊन चालणार असेल, जातीवादी न करता आम्ही त्यांच्या बरोबर उभा राहणार आहोत। आम्हाला ह्या भागात किंवा पुण्यात आम्हाला जातीवादी नको आहे। या लक्षात जातीवादीने आपल्या भागाचा, प्रभागाचा आणि आपले टोटल महाराष्ट्राचा किंवा देशाचा नुकसान होते। हे लोकांनी किंवा जवान यंग पिढी जे आहे त्यांनी विचार करावं आणि त्या हिशोबाने लोकांनी त्यांना पाठिंबा असे समाजाला, असे पक्षाला द्यावं की जे जातीवादी न करता सगळेच लोकांना बरोबर घेऊन चालावं, आमची ती अपेक्षा आहे। खरं तर उद्धव ठाकरे पुण्यामध्ये येत आहेत, काय तुम्ही त्यांच्यासोबत काय तुमच्या भावना मांडणार आहात का किंवा फक्त स्वागत करणार? स्वागतासाठी फक्त आम्ही सर्व इथं आमच्या समाजाकडनं उद्धव ठाकरे साहेबांचा स्वागतासाठी आलेलो आहे आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत। परत तुमच्याकडे येईल। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांना कट्टर म्हणजे जो कडवट बरं या ठिकाणी महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। पण बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे हिंदुस्थानातला मुस्लिमान कसा हवा होता की सर्वसमावेशक यांची एक भूमिका होती, तर त्यांच्या विचाराकडे आता सध्या उद्धव ठाकरे घेऊन जात आहेत पुढे असं वाटतंय? हिंदुत्व खरं हिंदुत्व अगर लोकांनी समजून घेतलंय, खरं जे हिंदुत्व आहे जे लोकांनी समजून घेतले तर ते दुसऱ्या समाजाबरोबर दुश्मनी वैर ठेवणार नाही। हिंदुत्व खरं जे हिंदुत्व आहे किंवा जे मुस्लिम समाज आहे जे त्यांनी पण संपले समाज पैगंबरसाठी जे आपल्याला ज्ञान देण्यात आलेलं आहे त्या ज्ञानावर आपण समजा चालले तर हे हिंदू मुस्लिम काय राहणारच नाही। तर बाळासाहेब सांगत होते तर त्यांचं हिंदुत्व होता खरी। ते त्यांनी कधी सांगितलं नाही की आपल्या हिंदुस्थानमध्ये राहणारा मुस्लिम समाज आपल्यासाठी परका आहे, असं त्यांनी कधी सांगितलं नाही। हे विचारात घ्यावा सगळे हिंदू समाज। आत्ताचं जे हिंदुत्व लोकांनी नवीन उपलब्ध करून दिलेलं आहे ते सगळे मुसलमान म्हणजे हिंदू म्हणजे मुसलमानचा वैर असं कुठंही नाही आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंनी असं कधी सांगितलं नाही। त्यांच्या म्हणजे त्यांच्या पक्षात साबीर शेख आणि असले दुसरे बहुतेक नगरसेवक आमदार होते, पण त्यांनी कधी मुसलमानांसोबत वैर केलेलं नाही आहे। हा जे गद्दार होते किंवा गद्दार आहे त्यांच्याबरोबर त्यांनी वैर ठेवावं, पण जे इकडलं जन्मलेला मुसलमान आहे ते इकडचंच मुसलमान आहे आणि ते मुसलमानाने आपल्याला जे जातीवाद पक्ष आहे त्यांना कधी पाठिंबा देत नाही आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला जातीवाद मानत नाही। खरं तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जातीवाद मानत नाहीत, मात्र आता आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे सुद्धा त्यांच्या समवेत येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे। मात्र राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्याला विरोध केला होता, तर या सर्व गोष्टीमुळे ते जर आले तर तुम्ही सर्व गोष्टीकडे कसं बघणार आहेत? नाही, एक लक्षात देर आहे दुरुस्त आहे ह्या लक्षात त्यांना पण माहिती आहे। आणि ह्याच्या आधी राजसाहेब ठाकरेंनी इथं मुस्लिम समाजा मौलाना युनूस रहमतुल्लाह अलैह त्यांच्या नावाचा दवाखाना उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या हस्ते ते दवाखान्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे आणि आम्ही त्या काळात पण त्यांच्या बरोबर होतो या लक्षात। आणि आम्ही त्यांना आमच्या भावना समजून सांगूया का बा, आणि ते पण आम्हाला समजून सांगू शकतात आणि आम्ही त्यांनाही जातीवाद समजत नाही या लक्षात। ते वैयक्तिकपणे जे भाषण देत असेल ते तर तेवढंच पुरतं ते मर्यादित असतो, त्यांनी कुठेही आम्हाला नुकसान होत नाही आणि नुकसान झालेलं नाही आहे। आणखी काही या ठिकाणी महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। उद्धव ठाकरे कात्रज चौकामध्ये येणार आहेत, कशा पद्धतीने स्वागताची जय्यत तयारी? अतिशय सुंदर अशी तयारी केलेली आहे आम्ही सगळी।
आणि जय्यत तयारी आहे. पहिल्यांदाच ते कात्रज भागात येणार आहेत, तर सगळ्यांना खूपच आनंद आहे. आणि आमच्या सगळ्यांचा इथल्या स्थानिक नागरिक असू दे, हिंदू मुस्लिम तर हा भागच येत नाही याच्यामध्ये, तर सगळे आनंदाने याच्यात सहभागी झालेले आहेत. काय त्यांच्या पुढे काय भावना मांडणार आहात का, काय व्यक्त करणार आहेत का? नाही, भावना काय आज नाही मांडणार आहे आम्ही फक्त आज त्यांचे जल्लोषात स्वागत करूयात फक्त. भावना नाही काय मांडणार आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की कात्रज चौकामध्ये हे सर्व मुस्लिम बांधव असतील किंवा अनेक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत. मुस्लिम बांधवांचं हेच म्हणणं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट हा जातीयवादी नाही आणि त्यामुळेच आम्ही सर्व बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आमचा पाठिंबा जो आहे तो त्यांना असणार आहे, याची प्रतिक्रिया जी आहे त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.